प्रवधान. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपण पोहोचलोय मुळावा या गावामध्ये. मुळावा हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधील एक छोटस गाव आहे आणि या गावामध्ये येऊन पोहोचलेली आहे वंचितची टीम. तर जाणून घेऊया या ठिकाणी ही कशाची गर्दी आहे. आपल्याला माहित असेल की वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकरांनी काही दिवसापूर्वी आपल्या वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांना ईव्हीएम विरोधात अक्षरी मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. तर जाणून घेऊया या ईव्हीएम विरोधात जी त्यांनी स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी ते राबवत आहेत. तर कसा प्रतिसाद मिळतोय ते काय सांगता येईल साहेब? हे ईव्हीएम विरोधी जनआंदोलन मोहीम आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ह्या बॅलेट पेपरवर अशाच पद्धतीने ह्या निवडणुका ईव्हीएम होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर ईव्हीएम विरोधी जनआंदोलन मोहीम सुरू केलेली आहे. आणि या मोहिमेचा पहिला टप्पा हा आहे स्वाक्षरी मोहीम. ज्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी माझा ईव्हीएमवर विश्वास नाही आणि माझं इथून येणारी प्रत्येक निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी, अशासाठी हा या बॅलेट पेपरला माझा पाठिंबा आहे. त्यासाठीची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोहीम राबवत आहोत. हा आमच्या या आंदोलनातला पहिला टप्पा आहे. याच्यानंतरच्या 16 तारखेच्या टप्प्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीची वेगळी भूमिका असेल, परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही ईव्हीएम हटवण्यासाठीची आरपारची लढाई लढण्याचं धोरण ठरवलेलं आहे. 2004 पासून बाळासाहेब आंबेडकरांचं हायकोर्टामध्ये याचिका चालू आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रस्थापित पक्षाची ठाम भूमिका नाही. आम्ही सत्तेत नसताना सुद्धा ही ईव्हीएम हटवण्यासाठी जीवाचं रान करत आहोत. हा त्यातला पहिला भाग आहे. मी सगळ्या मुळावावासियांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्याला बॅलेट पेपरवर विश्वास आहे असं दाखवून या मोहिमेमध्ये पक्षविरहित सह्या कराव्यात अशी आपणास विनंती करतो. याच्या समोरच्या निवडणुका होण्यात याव्या की आता झालेल्या निवडणुका? आता झालेल्या निवडणुका ह्या झाल्यात, बरोबर आहे. या निवडणुका सुद्धा बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे असं जर सगळ्या पक्षांचं मत असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. पण आमच्या पक्षाची 2004 पासूनची लढाई आहे. 2004 पासून आम्ही हायकोर्टात लढत आहोत. मागच्या लोकसभेला महाराष्ट्रातल्या 48 पैकी 33 विधानसभेमध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजणीच्या वेळेचं मतदान याच्यामध्ये डिफरन्स आढळून आला. ही पक्षाच्या वतीनं 33 लोकसभेमध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे. परंतु याच्यावर सुप्रीम कोर्टानं किंवा हायकोर्टानं कुठेही निर्णय दिलेला नाही. म्हणून आता आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून हा रेटा पुढे नेण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. तरी मला असं वाटते की आपण जे निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या भविष्यातल्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, आता लोकसभा आणि विधानसभा संपलेल्या आहेत, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणुका संपलेल्या आहेत. येणाऱ्या निवडणुका जे आहेत ते ग्रामीण भागाशी निगडीत आहेत. जर सर्व लोकांनी सहकार्य जर केलं तर हे होऊ शकते. याच्यासाठी अजून आपण कठोर किती आंदोलन करणार आहात आणि काय काय करणार आहात याच्या बाबतीत सांगा. की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेणेकरून पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका हा आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. जनतेने याला प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण भागातून, शहरी भागातून सगळ्या पक्षाच्या लोकांचं, मी केवळ एकाच पक्षाच्या, सगळ्याच पक्षांच्या लोकांचं आम्हाला समर्थन मिळत आहे. मी कालच्या तुम्हाला सह्या दाखवतो की मागच्या रनिंग आमदारांनी सुद्धा आमच्या या आंदोलनात सहभाग दर्शवलेला आहे. की सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे की ह्या निवडणुका प्रत्येक बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांचं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे, जनता जर माझ्या पाठीशी उभी राहिली तर या इथल्या प्रशासनाला किंवा इथल्या शासनाला, निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी भाग पाडल्याशिवाय राहणार नाही, अशी बाळासाहेब आंबेडकरांची ठाम भूमिका आहे. धन्यवाद.